पालक मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण जर 5 ते 12 वर्षापर्यंत ह्या 3 सवयी मुलांना लागल्या नाहीत तर त्यांचा अभ्यासच नाही, तर त्यांचं आरोग्य, त्यांचा आत्मविश्वास आणि त्यांचं भविष्य तीनही धोक्यात येऊ शकतं. कारण आज जी चूक पालक करतात त्याचा परिणाम मुलांवर होतो आणि ते नंतर मुलांच्या 15-16 वर्षानंतर ती चूक सुधारायला वेळ मिळत नाही. मी डॉक्टर रवी, लहान मुलांचा होलिस्टिक वेलनेस कोच. आज तुम्हाला सांगणार आहे अशा लहान मुलांच्या आयुष्याला दिशा देणाऱ्या 3 सवयी की ज्या तुम्हाला शाळेमध्ये कोणीच शिकवत नाही. पालक मित्रांनो, आज आपण आपल्या मुलांसाठी काय करत नाही? चांगले क्लासेस, चांगले ट्युशन्स, चांगली शाळा, चांगले वह्या पुस्तकं, चांगले कपडे, चांगले गॅजेट्स हे सगळं देतोय. पण आपण आपल्या मुलांना चांगल्या सवयी लावतोय का? हा कधी विचार केलाय तुम्ही? हा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय? कारण लक्षात घ्या, अभ्यास कधीही करता येतो, पण सवयी ह्या योग्य वयातच लावाव्या लागतात. म्हणून 5 ते 12 वर्ष हे जे लहान मुलांचं वय आहे, ह्या वयात जर चांगल्या सवयी लागतात तर त्या आयुष्यभर मुलांना कामी येतात. तर पालक मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या आपल्या 3 महत्त्वाच्या सवयी ज्याच्यामुळे मुलांचं आयुष्य बनू शकतं. याच्यातली पहिली सवय आहे की लहान मुलांच्या शरीराची हालचाल करणं. पालक मित्रांनो, आजकालची पिढी ही खूप हुशार आहे, आजकालची मुलं खूप हुशार आहे. पण त्यांचा एक प्रॉब्लेम आहे, त्यांचा एक अडचण आहे, ती म्हणजे त्यांच्या शरीराची हालचाल होत नाही. तुम्ही बघा, लहान मुलं ही जास्त करून बसलेलीच असतात. शाळेमध्ये अभ्यासासाठी बसलेली असतात, घरी आल्यानंतर पण बसलेली असतात आणि त्याच्यानंतर ट्युशन क्लासेस याच्यामध्ये पण त्यांना बसावंच लागतं. आणि जो काय उरलेला वेळ मिळतो तो टीव्ही किंवा मोबाईल याच्यामध्ये ते गुंग झालेले असतात. पण तुम्हाला माहित आहे का की जर शरीर हललं नाही तर आपला मेंदू पण आळशी होतो हे. आणि याचा परिणाम हळूहळू लहान मुलांमध्ये मग थकवा येणं, खांदे पुढे झुकणं, मान वाकणं, पाठीचे त्रास सुरू होणं, आत्मविश्वास कमी होणं, अभ्यासात लक्ष न लागणं, ह्या सगळ्या गोष्टी, हे सगळे इश्यूज सुरू होतात. एक लक्षात घ्या, लहान मुलांचा आत्मविश्वास हा फक्त मनातूनच नाही तर शरीरातूनही झळकतो, दिसून येतो. आणि म्हणूनच 5 ते 12 ह्या महत्वाच्या वयाच्या वर्षांमध्ये लहान मुलांना शरीर हलवायची, हालचाल करण्याची, ऍक्टिव्हिटी करण्याची खूप नितांत गरज आहे. पण आता हे कसं करू शकतो बघूया. हे करण्यासाठी आपल्याला फक्त 20 ते 30 मिनिटं शरीराची हालचाल करायची. त्याच्यामध्ये आपण चालणं करू शकतो किंवा धावणं, सायकलिंग किंवा छोटी छोटी जी योगासनं आहेत की जे लहान मुलांना सहजरित्या जमतील, अशा गोष्टी आपण करू शकतो. योगासनांमध्ये ताडासन आहे, बालासन आहे, मार्जरीयासन आहे, भुजंगासन आहे किंवा सूर्यनमस्कार आहेत. हे जे काय आहेत, ताडासन, भुजंगासन, मांजरीयासन किंवा बालासन, ह्या सर्वांची व्हिडिओ मी बनवलेले आहेत आणि त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तर हे कसं करायचं हे तुम्हाला ते व्हिडिओ बघून सहजपणे कळेल आणि तुम्हाला तुमच्या मुलांबरोबर हे करायला खूप सोपं जाईल. त्याच्यामुळे हे व्हिडिओ बघायला बिलकुल विसरू नका. तर हे योगासनं का करायचे? तर ताडासनामुळे लहान मुलांचं पोश्चर आणि त्यांचं लक्ष केंद्रित करण्याची सवय ही वाढते. भुजंगासनामुळे त्याच्या पाठीची फ्लेक्झिबिलिटी, त्यांच्या मानेची फ्लेक्झिबिलिटी खूप चांगली वाढते. त्याच्यानंतर मार्जरीयासनामुळे शरीराच्या मसल्सला, पाठीच्या, पोटाच्या, मानेच्या, कमरेच्या ह्या मसल्सला खूप चांगलं रिलॅक्सेशन येतं. 5 ते 12 ह्या वयाच्या मुलांमध्ये दुसरी महत्वाची सवय आहे ती म्हणजे श्वास आणि मन शांत ठेवण्याची सवय. आजकाल आपण खूप बघतो की आजकालची मुलं जी आहेत ती पटकन चिडतात, त्यांना राग खूप लवकर येतो, त्यांना रडायला पण खूप येतं. त्यांचं अभ्यासात, कामामध्ये लक्ष केंद्रित होत नाही, वर्गामध्ये, क्लासमध्ये ह्या गोष्टी ठिकाणी त्यांचं लक्ष केंद्रित होत नाही. आणि आपण म्हणतो की आजकालची मुलं खूप सेन्सिटिव्ह आहेत, खूप नाजूक झाली आहेत. पण खरं कारण वेगळंच आहे. आज आपण आपल्या मुलांना शाळेमध्ये सगळ्या गोष्टी शिकवतो, पण त्यांचं मन हे कसं केंद्रित करायचं, हे कसं शांत ठेवायचं हे आपण त्यांना शिकवतच नाही. आणि पालक मित्रांनो, घाबरू नका. मन शांत ठेवायचा सर्वात सोपा उपाय आहे तो म्हणजे श्वास, श्वासावरचा कंट्रोल. कारण श्वास म्हणजे थेट मेंदूशी जोडलेला रिमोट कंट्रोल आहे. आणि म्हणूनच जर लहान मुलांना आपण लहानपणापासून श्वासावर कंट्रोल करायचं शिकवलं नाही तर मुलांना मग एक्झामची जी फिअर आहे त्याचा प्रॉब्लेम येतो, अँझायटी निर्माण होते, ओव्हर थिंकिंग, असे मोठे मोठे चॅलेंजेस त्यांच्या आयुष्यामध्ये उभे राहतात. लहान मुलांचं मानसिक स्वास्थ्य, भावनिक स्वास्थ्य हळूहळू ढासळायला लागतं. मग याला उपाय काय? तर उपाय एकदम सोपा आहे. सकाळी उठल्यानंतर किंवा रात्री झोपण्याच्या आधी फक्त 5 ते 10 मिनिटं श्वासावर लक्ष केंद्रित करायचं. यामध्ये आपण छोट्या छोट्या सोप्या सहज करण्यासारख्या काही ब्रीदिंग एक्सरसाइजेस आहेत त्या करू शकतो. जसं की 4-5-6 टेक्निक. याच्यामध्ये आपण 4 सेकंद श्वास आतमध्ये घेतो, इनहेल करतो, 5 सेकंद श्वास थांबून घेतो
आणि 6 सेकंद जे आहे ते श्वास हळूहळू आपण सोडतो. म्हणजे इनहेल, होल्ड आणि एक्झेल हे करताना 4 सेकंद, 5 सेकंद, 6 सेकंद ह्या पद्धतीने आपण करतो. आणि ह्या टेक्निकचे आपण कमीत कमी 3 ते 5 जर आवर्तने केलं, रिपिटेशन केलं, तर याचा आपल्या शरीरावर, लहान मुलांच्या शरीरावर, मनावर खूप चांगला परिणाम दिसून येतो. तसंच ह्या सिंपल ब्रिदिंग टेक्निक बरोबरच अनुलोम विलोम प्राणायाम, भ्रामरी प्राणायाम किंवा ॲब्डोमिनल ब्रिदिंग ह्यासारख्या ब्रिदिंगच्या काही टेक्निक्सचा पण खूप चांगला वापर करता येईल. आणि ह्या टेक्निक्स जर तुम्हाला शिकायच्या असतील, करायच्या असतील, तर मी ह्या गोष्टींवर, ह्या प्राणायामाच्या टेक्निकवर ऑलरेडी व्हिडिओ बनवलेले आहेत. ते तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ज्या लिंक आहेत त्याच्यात ओपन करून तुम्ही बघू शकतात आणि त्याचा सराव करू शकतात. आणि ह्या ब्रिदिंग टेक्निकमुळे, प्राणायामामुळे काय होतं, तर एक तर लहान मुलांचं मन शांत होतं, इमोशन बॅलन्स आणि कंट्रोलमध्ये राहतात, त्यांचं लक्ष केंद्रित व्हायला खूप चांगली मदत होते. आणि हो, जर तुम्ही ह्या ब्रिदिंग टेक्निक किंवा प्राणायामाचा सराव जर लहान मुलांच्या बरोबर बसून केला तर याचा इफेक्ट अजून जास्त येईल. याचा परिणाम मुलं एकत्र येऊन करतील, बसतील आणि तुम्हालाही त्याच्यावर मॉनिटर करता येईल. त्याचा फायदा तुम्हालाही होईल. 5 ते 12 वर्षाच्या मुलांना लावायची तिसरी आणि महत्त्वाची सवय आहे, ती म्हणजे शिस्त आणि दिनचर्या. शिस्त म्हणजे ओरडणं नाही, दबाव टाकणं नाही किंवा मारणंही नाही. शिस्त म्हणजे एक प्रकारचं डिसिप्लिन, ती एक सवय आहे. आपल्याला तर माहीतच आहे की आजकालच्या मुलांना वेळेचं काही भानच उरत नाही. कधीही झोपायचं, कधीही उठायचं, कधीही खायचं, कधी अभ्यासाला बसायचं किंवा कधी हातात मोबाईल घेऊन बसायचं. पण एक लक्षात ठेवा, ज्या लहान मुलांचं आयुष्य असं लहानपणीच विस्कळीत असतं, त्यांना भविष्यामध्ये मोठं झाल्यावर डिसिप्लिन अजिबात पाळता येत नाही. आणि म्हणूनच 5 ते 12 या वयामध्ये जर ठराविक वेळेची सवय लागली नाही तर त्यांच्या आयुष्यामध्ये कन्सिस्टन्सी कधीच येत नाही. त्याच्यामुळे आपल्या लहान मुलांची झोपण्याची वेळ ठरलेली पाहिजे, उठायची वेळ ठरलेली पाहिजे. आणि त्याचबरोबर अभ्यास आणि खेळ यांचाही त्यांच्या आयुष्यामध्ये बॅलन्स असलाच पाहिजे. आणि ही जर सवय लागली नाही तर पुढे आयुष्यामध्ये काय होतं, तर लहान मुलांचं टाईम मॅनेजमेंट जमत नाही, त्यांना कामं पुढे ढकलण्याची सवय लागते, त्यांच्या आयुष्यामध्ये कन्सिस्टन्सी राहत नाही, मोबाईलचं ॲडिक्शन लागतं. तर आता ही सवय आपण कसं लावू शकतो, तर याच्यासाठी एकदम सोपं आहे की लहान मुलांची झोपायची वेळ ही ठरवून देऊया, त्यांची उठायची वेळ ठरवून देऊया, त्यांना अभ्यास कधी करायचा आहे, त्यांना खेळायलाच कधी, ह्या गोष्टी जर आपण ठरवून ठेवल्या तर याचा प्रॉब्लेम येणार नाही. आणि तसंच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोबाईलचा स्क्रीन टाईम किती ठेवायचं याला मर्यादा घालणं खूप गरजेचं आहे. आता एक बोनस टिप, ही सवय लावण्यासाठी आपण काय करू शकतो, तर लहान मुलांना एक सिंपल रूल लावून देऊ शकतो. ती म्हणजे आधी कर्तव्य आणि मग करमणूक. म्हणजे आधी जे लहान मुलांचं कर्तव्य आहे ते पार पाडून घ्यायचं, ते पूर्ण करून घ्यायचं, ती जबाबदारी ती पूर्ण करून घ्यायची आणि त्याच्यानंतर करमणुकीचा जो ऑप्शन आहे तो त्याला ओपन करून द्यायचा. साधं एक्झाम्पल म्हणजे होमवर्क. आधी तो होमवर्क कर, जो दिलेला घरचा अभ्यास आहे तो पूर्ण कर आणि त्याच्यानंतर तुझा जो टीव्ही, मोबाईलचा जो खेळ आहे तो तू बघू शकतो, खेळू शकतो. मित्रांनो, तर 5 ते 12 या महत्त्वाच्या आयुष्याच्या टप्प्यावर लहान मुलांना ह्या ज्या 3 सवयी, पहिली म्हणजे शरीराची हालचाल करायची सवय, दुसरी म्हणजे श्वास आणि मन शांतच ठेवायची सवय आणि तिसरं म्हणजे शिस्त आणि दिनचर्या व्यवस्थित पाळायची सवय. ह्या जर लागल्या ना तर लहान मुलांचं शरीर जे आहे ते मजबूत होईल, मन शांत स्वस्थ होईल आणि तिसरं म्हणजे त्यांचा आत्मविश्वास प्रचंड प्रमाणात वाढेल. तुमच्या मुलांना ह्या 3 सवयीपैकी कोणकोणत्या सवय आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर पालक मित्रांनो, जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या मुलांना पण ह्या चांगल्या सवयी लागल्या पाहिजेत तर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका आणि अजूनही तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब करायला नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.